अहो आता टेन्शन कशाला, चिकन बिर्याणी खायची इतकंच ना, मग ही दमदार चिकन बिर्याणी तुम्ही ट्राय करा ना, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक। तर मंडळी काय करायचं, स्वच्छ धुतलेलं चिकन घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ, हळद, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, ठेचलेली मिरची, सगळं साहित्य आणि प्रमाण मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। आता तळलेला कांदा आणि त्याचं तेल, फेटवलेलं दही घालायचं, पुदिना कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करायचं आणि छान मॅरिनेट करायला आपण 1 तासभर ठेवून द्यायचं। आता रखरखता कोळसावरती तुपाची धार सोडायची आणि असा मस्त धुळा द्यायचा, मग बघा बिर्याणीला कसा स्मोकी फ्लेवर होतो एकदम मस्त। आता पितळच्या हंडीमध्ये घालायचं तेल, मस्त मॅरिनेट केलेलं चिकन एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तेल चुटचुटलं ना झाकण ठेवायचं आणि चिकन चांगलं शिजवून घ्यायचं एकदम असं। आणि मग वरून घालायचा पुदिना, तळलेला कांदा, कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा। आता तांदूळ शिजवण्यासाठी ना तांब्याच्या हंडीमध्ये पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं। आता आपल्याला हे काही मसाले लागणार आहेत। हा जो चिकन बिर्याणीचा व्हिडिओ आहे ना, यूट्यूबला मी एकदम सविस्तर डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। आता मीठ घालायचं, लिंबाचा रस ढवळून घ्यायचं आणि स्वच्छ धुतलेला भिजत घातलेला बासमती तांदूळ घालायचा। मग बघा कसा जबरदस्त फुलतोय, 70 ते 80% शिजवायचं आहे बरं का। आता पाणी नितळून काढायचं, काय जबरदस्त दिसतंय बघा। आता जो भात आहे ना आपण शिजवलेला मस्त पसरवून घ्यायचा, त्याच्यावरती घालायचा गरम मसाला, बिर्याणी मसाला, तुपाची धार सोडायची, केसर दूध, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर घालायची आणि वरून खसाखसा जायफळ किसून घालायचं। झाकण ठेवून जड वस्तू ठेवायची आणि एकदम बारीक फ्लेमवरती ना 12 ते 15 मिनिटं मस्त ठेवून द्यायचं आणि तयार आहे की तुमची दमदार अशी चिकन बिर्याणी। गॅरंटी देऊन सांगतो सगळ्यांनाच आवडेल। तर बसताय ना मंडळी।